ठाण्यातील खोपरी उड्डाणपुलावर क्रेनचा अपघात झालाय। ठाण्यातून मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबलेली आहे। 3 हात नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। वाहतूक खोळंबल्याने वाहनधारकांचे हाल झालेले आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। सध्या मी आहे मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आणि या हायवेवरती आपण पाहिलं तर ठाण्याच्या दिशेवरून मुंबईच्या बाजूला जाणाऱ्या एका मार्गावरती जे आहे खोपरी उड्डाणपुलावरती एक मोठी क्रेन जी आहे ती एका बाजूला पडल्याचं आपण पाहत आहोत आणि याच कारणामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचं आपण पाहत आहोत। सध्या वाहतूक विभागाचे कर्मचारी जे आहेत ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती मॅन्युअल पद्धतीने हाताळताना आपल्याला पाहायला मिळत असतील, परंतु सायंकाळच्या वेळेस पाहिलं तर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचं आपण पाहत आहोत। अगदी 1 ते 2 किलोमीटर लांबच लांब या वाहनांच्या रांगा ज्या आहेत लागल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। कारण ही क्रेन जी आपण माझ्या मागच्या बाजूला पाहत आहात तिला आता हटवण्याकरता देखील दुसरी क्रेन जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे। जे काही साकेत उन्नती पुलाचं काम सध्या ठाण्यामध्ये सुरू आहे तेच काम मार्गी लावण्याकरिता ही क्रेन या ठिकाणी आणली होती आणि काम संपून जेव्हा पूर्णतः ती क्रेन तिच्या मार्गावरती जात असतानाच हा अपघात झाल्याची माहिती एकंदरीत वाहतूक विभागाने दिलेली आहे। त्याचमुळे आता ही क्रेन नेमकी केव्हा बाजूला आणि वाहतूक नेमकी आता केव्हा पूर्वपदावर येईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।